देश भर में आज 1 जुलाई 2024 से नए क्रिमिनल लॉस लागू हो गए। भारत सरकार ने मौजूदा तकनीकी दौर के चलते पुराने लॉस को चेंज कर इसमें कई तरह के बदलाव किए हैं। अब आईपीसी और सीआरपीसी नहीं बल्कि बीएनएस, बीएनएसएस, बीएसए पर अमल आवरी होगी। क्रिमिनल लॉस में हुए इस बदलाव को लेकर लोगों में जागरूकता लाने और पुलिस कर्मचारियों को इससे अवगत कराने को लेकर नांदेड़ रेलवे पुलिस की जानिब से एक कार्यक्रम का आयोजन किया गया। देश भर में आज 1 जुलाई 2024 से नए क्रिमिनल लॉस लागू हो गए हैं। भारत सरकार ने मौजूदा तकनीकी दौर के चलते पुराने लॉस को चेंज कर इसमें कई तरह के बदलाव किए। अब आईपीसी, सीआरपीसी नहीं बल्कि भारतीय न्याय संहिता बीएनएस, भारतीय नागरिक सुरक्षा यानी बीएनएसएस और भारतीय साक्ष्य अधिनियम यानी बीएसए को लागू किया गया है। इन नए लॉस के चलते अब देश के किसी भी हिस्से में धारा 1731 के जरिए ऑनलाइन तरीके से ईएफआईआर की जा सकेगी। इसके अलावा अब मोबाइल पर संदेश के ज़रिए समन भी भेजे जाएंगे। इसके अलावा दीगर कई तरह की तब्दीलियां इन नियमों के ज़रिए की गई है। इन लॉस को लेकर अवाम में जागरूकता लाने और पुलिस कर्मचारियों को इससे वाकिफ़ करवाने को लेकर आज रेलवे पुलिस की ओर से रेलवे स्टेशन के वीआईपी लॉन्ज में एक कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में एडवोकेट नरवड़े, एडवोकेट शेड़के और एडवोकेट अग्रवाल के अलावा पुलिस इंस्पेक्टर हनुमंत पाचाल ने पुलिस कर्मचारी व नागरिकों को इन नए क्रिमिनल लॉस की जानकारी दी और दीगर लोगों को भी इन लॉस के वाकिफ़ करवाने की अपील की। इस कार्यक्रम में माजी नगर सेवक रहीम अहमद खान भी विशेष रूप से उपस्थित रहे। नेमणुकीस आहे या ठिकाणी जे नवीन कायदे आज 1 जुलै 2024 पासून रात्री 12 वाजल्यापासून हे नवीन कायदे अंमलात आलेले आहेत। माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मनोज पगारे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनातून आजचा जो या नवीन कायदे जे अंमलात आलेले आहेत याबद्दल जनतेमध्ये अवेअरनेस, जनजागृती व्हावी आणि त्याचा आम्हाला देखील आमचं दैनंदिन कामकाज करत असताना, पोलीस तपास होत असताना, ज्या पण आता शेळके सरांनी तर एकदम, अग्रवाल सरांनी, शेळके सरांनी खूप डीपमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये खरंच म्हणजे काही गोष्टी ज्या अनिवार्य आहेत, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जो गुन्हेगार आहे त्याला 100% शिक्षा होणार, कारण यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यम याचा तपासामध्ये आता आपण वापर करणार आहोत। आधीचा तपास हा पारंपरिक होता, आधी पण वापर केला जायचा इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा, पण आता कसं आता बंधनकारक झालेला आहे। तर कोणतीही आपण जप्ती करणार, जप्ती पंचनामे करणार, काही करत असताना आपण आता इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करणार, ऑडिओ व्हिडिओग्राफी करणार आणि ते पुराव्याच्या दृष्टीने आपण चार्जशीटमध्ये दाखल करणार, म्हणजे इथं गुन्हेगार सुटण्याला चान्स नाही। याच्यामध्ये म्हणजे जो पीडित आहे त्याचं संरक्षण कसं होईल आणि गुन्हेगारांना शिक्षा कशी होईल आणि न्यायव्यवस्थेला आधी काय व्हायचं की न्यायालयाच्या वकील साहेबांच्या सगळ्यांच्या मनात असायचं की शिक्षा व्हावी, परंतु काय व्हायचं पुराव्याअभावी त्यांना इच्छा असताना नसताना देखील त्यांना सोडावं लागायचं। कारण या ठिकाणी देश जरी कसाबने जरी आपल्या देशावर हल्ला केला तरी त्याला पूर्ण न्यायव्यवस्था, त्याला पूर्ण संरक्षण, पूर्ण त्याला लढा म्हणजे शेवटपर्यंत न्यायिक पद्धतीने त्याची केस चालली आणि शेवटी त्याला शिक्षा झाली। असं हे भारतातलं आपले लोकशाही आहे, या ठिकाणची न्यायव्यवस्था आहे। पण या ठिकाणी असे गुन्हेगार सुटू नयेत, म्हणजे ज्यांनी गुन्हा केला त्यांना दंड झालाच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे, पण पुराव्याअभावी केसेस सुटण्याचं प्रमाण वाढलं होतं तर ते होऊ नये यासाठी या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून हे केलेलं आहे। आणि आम्ही तुम्हाला सगळ्या जनतेला, मीडियाला आश्वासन देतो की आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं तपास करू की आता गुन्हेगार आमच्या तावडीतून सुटणार नाही आणि आमची केस अशी मजबूत कोर्टात जाईल की न्यायालय देखील त्यांना शिक्षाच करणार आणि आपल्या खरोखर एक शांततेचं वातावरण आपल्या देशामध्ये राहील। गुन्हेगारी समूळ गुन्हेगारीचं उच्चाटन करण्यासाठी हे नवीन कायदे आम्हाला खरोखरच सहाय्यक ठरतील आणि 3 कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। त्याच्यात आहे इंडियन पेनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट। या तिन्ही कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे रेल्वे स्टेशनचे जीआरपीचे पोलीस अधिकारी यांनी आम्ही तिन्ही ॲडव्होकेटला इथं बोलावलं होतं की त्याची माहिती, मार्गदर्शन करण्यासाठी मी सर्वांतर्फे त्यांचा फार फार आभारी आहे। नवीन कायदे हे जुनेच कायद्याचं एक परिवर्तन केलेले कायदे आहेत,
काही काही कलम त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत, काही काही कलम वगळण्यात आलेले आहे. काम करताना सर्वांना थोडंसं गैरसोय होणार आहे, पण सगळ्यांच्या हितासाठी हे नवीन कायदे केलेले आहेत. याच्याबद्दलही लोकसभामध्ये राज्यसभामध्ये फार चर्चा होऊन हे कायदे तयार करण्यात आलेले आहेत. येणाऱ्या काळात लोकांचं हित पाहण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळात कोर्टाला, न्यायालयाला, वकिलांना, पोलीस डिपार्टमेंटला थोडी गैरसोय होईल, पण नंतर एकदा सवय झाल्यानंतर हे कायदे सगळ्यांसाठी चांगले राहील असं मला वाटतं. क्रिया करावी लागेल आणि जुन्या ज्या केसेस आहेत ते मागील कायद्यानुसारच, म्हणजे जुनी IPC, CRPC आणि CPC याच्यानुसार ते निकाली लागतील किंवा ते त्याचे त्या पद्धतीने काम करूया. त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला येथे आमंत्रित केलेलं आहे, 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे मी IO साहेब PI साहेबाचे आभार मानतो.